नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता ह्या प्रियाला काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. माहेरी गेलेली असते पण गप चुपचाप बसत नाही प्रिया. हिचं कारस्थान चालूच असतं. तिने असा डाव टाकलेला असतो की आता प्रतिमाच्या मोबाईलने पूर्णा आजीला थेट मेसेज करण्याचं ठरवलेलं असतं. तिने पूर्णा आजीला मेसेज करते आणि ते मेसेज बघून पूर्णा आजी आणि कल्पना दोघेही चक्क आश्चर्य झालेले असतात. हे कसं काय झालं? प्रतिमाने असा कसा मेसेज केला आपल्यांना? असं प्रतिमा नाही करू शकत कधी. तिचा असला मेसेज कधी आलाच नाही मला, असं प्रतिमा म्हणालेली असते. तितक्यात ही प्रिया आता तिथे कारस्थान करून इकडे आलेली असते. बघताच काय म्हणत असते, काय आईचा मेसेज आहे? काय केलेलं आहे तिने? मग आता प्रतिमाला थांबवत नाही. प्रतिमा म्हणते, पूर्णाई थांबा, मी त्यांना फोन करते, आत्ताच फोन करते. मग तिने विचारते, अगं प्रतिमा, मी कल्पना बोलते. अगं तू पूर्णाईंना असं का मेसेज केलेला आहेस? आम्हाला ते खूप खटकलेलं आहे. मग त्यावर प्रतिमा म्हणते, कसला मेसेज? काय तू काय बोलतेस? मला काही कळत नाही आहे. मग त्यावर प्रतिमा वाचून दाखवते की अगं पूर्णाई, तुम्ही जे काही तन्वीवर खोटे खोटे आरोप करत आहेत ना, ते थांबवा, नाहीतर मी माझ्या मुलीला माहेरी घेऊन येईन, असा मेसेज केले आहेस तू, असं ती म्हणते. मग त्यावर प्रतिमा म्हणत असते, नाही नाही, हे मी मेसेज केलेलंच नाही आहे, हा काहीतरी गैरसमज आहे. मग तितक्यात रविराज प्रतिमाजवळ येतात. मग रविराज म्हणतात, काय काय झालेलं आहे? का घाबरली आहेस तू इतकी प्रतिमा? त्यावर पूर्णाई रविराजना सांगते, अहो मला प्रतिमाच्या नंबरने मेसेज आलेला आहे की. मग त्यावर भाऊजी थांबा, मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवते, म्हणून कल्पना त्यांना पाठवते. आता त्याचा शोध रविराज घेणारच असतात. आणि इकडे अर्जुन आणि सायलीला फक्त तेवढंच मिळालेलं असतं की पुरावा, कालिंदी महाडिक नावाची बाई हा दागिना घेतलेला आहे 1995 साली. मग त्यावर अर्जुन म्हणत असतो, ही बाई कोण आहे? जे की आपल्याला परिपूर्ण माहिती मिळालेली असती तर खूप चांगलं झालं असतं, असं अर्जुन म्हणत असतो. त्यावर चैतन्यसुद्धा म्हणत असतो की हो ना, परत अजून काय काय पुरावा मिळालेला आहे आपल्याला? मग ती म्हणत असते की सायली, काही नाही, फक्त तेवढंच मिळालेलं आहे. आणि त्या दागिनांना कोणीतरी कालिंदी महाडिक नावाची बाई खरेदी केलेली आहे 6 ऑगस्ट 1995 साली. काय 6 ऑगस्ट 1995 साली? हा तर त्या साक्षीचा बर्थ डेट आहे. मग त्यावर अर्जुन आणि सायली चक्क होतात. काय? मग हे नक्कीच आहे की ती साक्षीचाच दागिना आहे. आणि ही कालिंदी महाडिक नावाची बाई कोण आहे, असा अर्जुनला आता डाऊट आलेला असतो. अर्जुनला वाटत असतं की ही कालिंदी महाडिक त्या साक्षीची आई आहे आणि ती साक्षीची आई तिला 1995 साली तिला हा दागिना गिफ्ट केलेला आहे. आता अर्जुनचं हे म्हणणं खरंच होणार असतं की काय माहीत नाही. पण आता अर्जुन, सायली, चैतन्य जे काही बोलत असतात चोरून आता प्रिया ऐकत असते. मग आता चैतन्याला तर खरं पटलेलं असतं की हा दागिना साक्षीचाच आहे. मग त्यावर अर्जुन, सायली आता खूप डिस्कशन करत असतात. मग आता काय केस पुढं कसं जाणार काय? मग तितक्यात ही प्रिया कान लावून ऐकत असते की कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे हे तिच्यावर कानावर पडतं. आता तिचा जबरदस्त तिचासुद्धा एक प्लॅन चाललेला असतो. तितक्यात कल्पना त्या प्रियाला रंगेहात पकडते. अगं तन्वी, काय करत आहेस तू? मग आता कल्पनाला काही राहत नाही. कल्पना गप्पच बसत नाही. जे काही व्हायचं ते सोक्ष होऊ दे, ह्या तन्वीने तर हद्द पार केलेली आहे. मग तितक्यात त्यांचा आवाज ऐकून आतून सायली, अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात. मग कल्पनाने सगळ्यांना सांगून टाकतं की तन्वीने ना अर्जुन तुमच्या खोलीतून चोरून काहीतरी ऐकत होती. अर्जुन त्यावर आता उत्तर देतो, ते म्हणतात ना मामा, कुत्र्याची शेपूट ती वाकडीच, असं म्हणता येणार नाही, कारण कुत्र्याची सुद्धा किंमत जाईल. त्यावर आता त्या प्रियाला चपलीने मारून घेतल्यासारखं झालेलं असतं. चुपचाप तोंड खाली घालून उभारलेली असते. अर्जुनचा आता राग अनावर झालेला असतो. अर्जुनला 4 देऊ की काय असं वाटत असतं ह्या प्रियाला. पण प्रिया मात्र नालायक मुलगी शांत बसलेली असते, ऐकून घेत असते सगळ्यांचं. आता कल्पनाच्या नजरेतून सुद्धा प्रिया पूर्णपणे उतरलेली असते. आता येणाऱ्या भागात काय घडेल पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.